नमस्कार मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवेच्या परीक्षा पॅटर्न मध्ये मोठा बदल झालेला आहे. ऑप्शनल तर रद्द झालेलाच आहे, परंतु त्यासोबतच इंटरव्ह्यूच्या मार्कांमध्ये आता बदल झालेला आहे. विद्यार्थ्यांची मागणी पण होती की इंटरव्ह्यूचे मार्क्स थोडे आता कमी व्हायला पाहिजे. तर त्याच्या संदर्भाचा नवीन एक्झाम पॅटर्न काय असणार आहे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. बघा, एमपीएससी कडून नुकतंच जे आहे तर ते 22 जुलैला जे आहे तर ते एक शुद्धीपत्रक आलं होतं. या शुद्धीपत्रकामध्ये सन 2027 पासून त्यांनी जे ऑप्शनल विषय होते राज्यसेवा परीक्षेत तर ते कॅन्सल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोबतच मुलाखतीसाठी नवीन गुण जे आहेत तर ते आता इथं जाहीर केलेले आहेत. बघा, त्यांनी जे सांगितलेले त्याप्रमाणे 25 जून 2026च्या शुद्धीपत्रकाद्वारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आता जे काही 2 ऑप्शनल विषय असायचे तर ते आता वगळण्यात आलेले मित्रांनो. ओके, तर ते वगळण्यात आलेले. आता याच्यामध्ये 2027 पासून भाषा विषयाचे 2 अहर्ताकारी पेपर, मराठी व इंग्रजी, निबंधाचा 1 पेपर आणि सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, एकूण असे 7 पेपर हे अनिवार्य पेपर असतील. यापैकी भाषा विषयाचे पेपर हे 25% गुणांचं फक्त क्वालिफाय करायचे, त्यांचे अंतिम गुण जे आहेत तर ते लक्षात घेतले जाणार नाही. मग आता मुख्य परीक्षा झालेली आहे 1250 गुणांची. किती? 1250 गुणांची मुख्य परीक्षा. सोबतच लक्षात घ्या की आता सध्या ग्रुप सी मध्ये तलाठीची जाहिरात आलेली आहे. बरेच उमेदवार जे काही ग्रुप ए बी सी करतात, तलाठीचं एक वेगळंच क्रेज असतं. म्हणजे राज्यसेवा करणारा उमेदवार पण तलाठीला फॉर्म भरतोच. तर या तलाठीच्या भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याची इग्नाइट अकॅडमीने एक दर्जेदार बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. प्रिलिम प्लस मेन्स, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा सर्व फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 28 जुलै पासून ही लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू होते मित्रांनो. आणि लक्षात घ्या, पहिल्या 500 विद्यार्थ्यांना तर 30% ऑफ पण मिळणार आहे. म्हणून आजच ही बॅच तुम्ही जॉईन करून टाका. सोबतच मुलाखतीसाठी जे गुण होते 275 गुण होते. ओके, तर ते गुण आता कमी करून 175 करण्यात आलेले. याला त्यांनी कारण दिलेले सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे. त्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांनी हा मुलाखतीचे गुण कमी केलेले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की जे काही गुण असतात लेखी परीक्षेसाठी आणि मुलाखतसाठी तर याचं प्रमाण हे 12.2% असावं. किती? 12.2% प्रमाण त्यांनी सांगितलेले. त्यांनी एवढं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही 12 ते 15% हे प्रमाण ठेवू शकतात. त्यांचं म्हणणं आहे की जर समजा लेखी मुलाखतीला जास्त गुण ठेवून टाकले, समजा लेखी 100 गुणांची आणि मुलाखत 300 गुणांची, तर त्याचं म्हणणं काय की याच्या माध्यमातून काय की तुम्ही तुमच्या पद्धतीच्या लोकांना वशिलेबाजी, निष्ठा जे काय असेल तर त्या व्यक्तींना तुम्ही ते करू शकतात. त्याच्यामुळे ते वगळण्यासाठी करण्यात आलेलं आहे. आता नवीन पॅटर्न मध्ये जर इंटरव्ह्यू साठी गुण कमी केले नसते तर हा रेशो चुकला असता मित्रांनो. समजा मेन्स 1250 केली आणि इंटरव्ह्यू 275 गुणांची ठेवली तर अंतिम सिलेक्शन हे तुमचे 1525 गुणांच्या द्वारे होणार आहे. म्हणजे इंटरव्ह्यूचं जर पर्सेंटेज पाहिलं आपण टोटल गुणांमध्ये तर ते जायचं 18% वेटेज जायचं. आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की 12 ते 15% असणं गरजेचं आहे. मग आता ही मर्यादा आणण्यासाठी इंटरव्ह्यूला किती गुण असावेत तर लक्षात घ्या, त्यांनी 175 गुण बरोबर केलेले. हा फॉर्म्युला वापरून बघा, हा 12.2चा फॉर्म्युला वापरून 174 गुण वगैरे येतात. मग त्यांनी ते राऊंड फिगर करून नियर अबाउट त्यांनी आता 175 गुण जे आहेत तर ते इथे करून दिलेले आहेत. म्हणजे हाच सुप्रीम कोर्टचा फॉर्म्युला त्यांनी इथं जो आहे तर तो लागू केलाय. त्याच्यापेक्षा कमी पण ते ठेवू शकतात. 2027 पासून जे 2 ऑप्शनल विषय होते तर ते इथं काढून टाकण्यात आलेले. आता लक्षात घ्या की जे मराठी आणि इंग्रजीची हे जे विषय आहेत ना मित्रांनो, हे तुम्हाला पास करायचे आहेत. किमान याच्यात 25% गुण तुम्हाला घेणं इथं गरजेचं आहे. क्वालिफाईंग नेचरचे जी अंतिम सिलेक्शनची यादी तयार होणार त्याच्यामध्ये हे दोन्ही विषय तुमचे कन्सिडर केले जाणार नाही. आता पेपर 1 निबंधाचा आणि हे 4 जीएसचे पेपर असे मिळून तुमचे 1250 गुण होतील. हे लेखी परीक्षेचे. हे लेखी परीक्षा झाली तर याच्या आता फायनल सिलेक्शन हे तुमचे 1250 गुण आणि हे 175 गुण मुलाखतीचे. तर अशा पद्धतीने तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती आता इथं तयार होणार आहे. म्हणजे बरेच मोठे बदल झालेले. आधीचा जर पॅटर्न पाहिला त्याच्यामध्ये 1750 गुण हे लेखी परीक्षेला होते, 275 गुण हे इंटरव्ह्यूला होते आणि 2025 गुण हे टोटल मेरिट लिस्ट साठी इथं कन्सिडर केले जात होते. याच्यामध्ये त्यांनी काय केलेला, हा जो पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9 होता तो त्यांनी काढून टाकण्यात आलेला आहे. बघा, हे जे 2 पेपर आहेत तर ते आधीप्रमाणेच क्वालिफाईंग इन नेचरचे आहे. बघा, एसे आणि हे 4 जीएसचे पेपर खऱ्या अर्थाने हेच तुमचे मार्क जे आहेत तर ते डिसाईड करते. ओके, आता नेमका आधीचा पॅटर्न नवीन पॅटर्न लक्षात घ्या. नवीन पॅटर्न मध्ये 7 विषय अनिवार्य असतील. आधी 9 विषय होते. आता
वैकल्पिक विषय इथं होता, आता वैकल्पिक विषय नाही. इथं लेखी परीक्षेला 1750 गुण होते, आता इथं 1250 गुण. इथं 275 मुलाखतीसाठी होते, 175. अंतिम मेरिट लिस्ट 1425 गुणांनुसार असेल, ही 2025 गुणांप्रमाणे होती. म्हणजे इंटरव्ह्यूचे पण थोडं प्रमाण त्यांनी कमी केलं. ही एक चांगली गोष्ट आपल्याला जी आहे तर ती इथं पाहायला मिळते. सध्या तलाठीचं जे आहे तर ते वारं चालू आहे. तलाठीसाठी जर तयारी करत असाल 2026च्या, तर याची ग्रुप सी मध्ये जाहिरात आलेली आणि याची जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीने लाईव्ह बॅच पण जे आहे तर ती सुरू केलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.